नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, विद्यावृक्ष अकॅडमीमध्ये तुमचं पुन्हा स्वागत आहे. तर आपण जी TCS IBPS ची PYQ ची सीरीज स्टार्ट केली आहे, त्याचा आपण आता पुढचा भाग बघणार आहोत. त्याच्यामध्ये आतापर्यंत मला अशी अपेक्षा आहे की आपण जेवढे लेक्चर्स घेतले आतापर्यंत, म्हणजे जेवढे क्वेश्चन्सचे अनालिसिस आपण बघितले ते तुम्ही व्यवस्थित नोट केले असतील टॉपिक आणि त्याच्यावर नुसार त्याला अनुसरून तुम्ही तुमचा अभ्यास पण चालू केला असेल. कारण आता येत्या काळामध्ये तलाठी भरती येणार आहे, नगर परिषद भरती येणार आहे आणि बऱ्याचशा महानगरपालिकेच्या ऍडव्हर्टाइजमेंट येऊन गेल्या आहे आणि पुढील भविष्यामध्ये बऱ्याचशा येणार सुद्धा आहे. असं मला जवळपास आय थिंक 75,000 म्हणजे जी लास्ट टाइम 2023 ला येऊन गेली तीच पुन्हा पण अपेक्षा की तेवढ्याच मोठ्या जाहिराती येऊ शकतात. तर आपण आपल्या दृष्टिकोनातून आपल्या साईडने आपण प्रिपेअर असलेलं बरं. तर आता मी जेव्हा तुमचे लेक्चर्स घेते, आपले PYQ अनालिसिस घेते, त्याच्यामध्ये आपण बघतो की काय होते की मी अनालिसिस घेते, तुम्हाला जेवढी माहिती इनफ मला सांगता येईल मी तेवढी सांगते, पण अजून आपल्याला डेप्थ वाढवणं गरजेचं आहे आणि बाकीही गोष्टी की कुठल्या कुठल्या सब्जेक्टला कुठल्या कुठल्या गोष्टी वाचल्या पाहिजे त्या तुम्हाला बॅच मधून जास्त लक्षात येईल. आणि आपली बॅच आपल्या ऍपवर विद्यावृक्ष अकॅडमीचं जे आपलं ऍप आहे त्याच्यावर अवेलेबल आहे. तुम्ही त्याच्यावर डिरेक्टली जाऊन ती बॅच जी आहे ती परचेस करू शकता. तर चला आज आपण आपल्या आता लेक्चरला सुरुवात करूया. तर आपला आता पहिला प्रश्न जो आहे तो आहे नीती आयोगाच्या राष्ट्रीय बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक गरीब निर्देशांकावरील 2023च्या अहवालानुसार 2015-16 आणि 19-21 या कालावधीमध्ये भारतातील लोकसंख्येच्या प्रमाणात बहुआयामी दारिद्र्यामध्ये किती घट झाली आहे ते विचारलंय. त्यांनी पर्सेंटेज विचारलंय की त्याची घट त्याच्यामध्ये किती झाली आहे. ठीक आहे. तर आता बघा, असे जेव्हा प्रश्न येतात तर हा जो प्रश्न आहे ना हा 25च्याच एक्झामचा आहे, पण तो 23च्या आकडेवारीबद्दल त्यांनी विचारलंय. ठीक आहे. कारण हा जो अहवाल आहे 23ला त्यांनी डिक्लेअर केला, त्याच्यानंतर 24चा जो अहवाल आहे त्याची ऑलमोस्ट सेमच माहिती होती. आणि हा याच्यामुळे महत्वाचा आहे कारण नीती आयोग जेवढे काही अहवाल सादर करतं ते सगळे अहवाल महत्वाचे आहे. जेवढे जेवढे इंडेक्स नीती आयोगाकडून ते व्यवस्थित वाचून घ्यायचे आहेत. त्यांनी काय म्हटलं 23ला आलाय, पण त्याच्यामध्ये त्यांनी 2015 आणि 15-16 आणि 19 ते 21 या कालावधीमध्ये बहुआयामी दारिद्र्यामध्ये किती घट झाली हे विचारलंय. तर आता असे प्रश्न आल्यावर आपल्याला पर्सेंटेज दिलं जातं, मग त्याच्यामध्ये आपल्याला घट किती प्रमाणात झाली हे असं विचारलं जातं. मग अशा वेळेस काय करायचं की आपण एखादा इंडेक्स वाचत असू ना, आता नीती आयोग काय करतं, राज्यांबद्दल देतं किंवा देशाचं ओव्हरऑल किती घट झाली किती वाढ झाली एखाद्या गोष्टी, जे जे इंडेक्स जसे 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 असतात त्याच्यानुसार दिलं जातं. मग आता याचं जे करेक्ट आन्सर आहे ना ते 24.85 ते 14.96. ठीक आहे. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे की जी घट आहे या कालावधीमध्ये ती 24.85% ते 14.96% इतकी झालेली आहे. आता अजून एक लक्षात ठेवा की हा जो एमपी, आता आपण त्या दिवशी लास्ट लेक्चर मध्ये बघितलं होतं एमपीए म्हणजे बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक, तर तो जागतिक लेवलला पण सादर केला जातो. ठीक आहे. तर त्याची पण आकडेवारी लक्षात ठेवायची की भारताचा कितवा क्रमांक आहे कुठल्या वर्षी वगैरे नाही, किंवा किंवा किती टक्के आहे. आता एक लक्षात ठेवायचे जे 3 निर्देशांक असतात जेव्हा एमपीए सादर केलं जातं तेव्हा आरोग्य निर्देशांक पण विचारतात. आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितलं की निर्देशांक कुठला नाही हे विचारलं होतं. पुन्हा एकदा सांगते, आरोग्य, शिक्षण आणि तिसरा आहे राहणीमानाचा दर्जा. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये हे जे 3 निर्देशांक आहे, हे 3 निर्देशांकाचे सब पॉइंट्स पण आहे, कधी कधी ते पण विचारतात. तर ते आपण नंतर डिटेल बघणारच आहोत बॅच मध्ये. ठीक आहे. आता नंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आपल्याला हे जे इंडेक्स आहे याच्यामध्ये एक लक्षात ठेवा की सगळ्यात जास्त जे दारिद्र्य रेशो म्हणजे पॉवर्टीची सगळ्यात जास्त कमी आहे ती कुठल्या कुठल्या राज्यामध्ये, केरळमध्ये सगळ्यात कमी दारिद्र्य बघायला मिळतं आपल्याला. केरळ आहे, नंतर पॉंडिचेरी आहे, ही युटी झाली, नंतर गोवा आहे आणि मग सिक्कीम येतं. ठीक आहे. हे झालं. आणि सगळ्यात जास्त जे आहे दारिद्र्य आपल्याला ते कुठे बघायला मिळतं, तर ते बिहार आणि झारखंड, हे 2 राज्यामध्ये सगळ्यात जास्त देशामध्ये दारिद्र्य आपल्याला बघायला मिळतं. तर हे लक्षात असू द्यायचे की 3 याचे इंडिकेटर्स आहे म्हणजे निर्देशांक आहेत. आणि सगळ्यात कमी दारिद्र्य केरळ, पॉंडिचेरी, युटी मध्ये विचारलं तर पॉंडिचेरी म्हणजे केंद्रशासित प्रदेशामध्ये, आणि राज्यांमध्ये विचारलं तर केरळ, गोवा आणि सिक्कीम, आणि सगळ्यात कमी बिहार आणि झारखंड. आणि ओव्हरऑल आपण जर बघितलं की आता यावर्षी आपण लोकसंख्येची घट जर बघितली की हा जो इंडेक्स म्हणजे हा जो निर्देशांक आलाय त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त घट जी आहे दारिद्र्यामध्ये ती यूपी, बिहार, एमपी आणि राजस्थान या राज्यांमध्ये आपल्याला झालेली दिसते. तर हे लक्षात असू द्या. ठीक आहे. एवढं
कंपल्सरी लक्षात ठेवा. याच्याबद्दल एवढं जरी इनफ आहे, एवढी माहिती आहे. तुम्हाला जर वाटलंच तर तुम्ही करंट डेटा वगैरे बघून घ्या एकदा. म्हणजे आता जेव्हा एक्झाम होतील ना, तेव्हा जर कुठला डेटा आला असेल तर तो पण एकदा बघून घ्यायचा. आता पुढचा प्रश्न. मान्सूनच्या न्यून दाब क्षेत्राबाबत खालील विधाने विचारात घ्या. दिलेल्या विधानांपैकी कुठले योग्य आहे ते ओळखा. आता आपल्याला 4 स्टेटमेंट इथे दिले आहे. पहिलं स्टेटमेंट आहे, मान्सूनचे न्यून दाब क्षेत्र हे कमी दाबाचे क्षेत्र आहे, ज्यामुळे बहुधा मान्सून पाऊस पडतो. नंतर ते उपसागरामध्ये जमिनीवर किंवा अरबी समुद्रात उगम पावतात. तिसरं स्टेटमेंट आहे, मान्सूनच्या न्यून दाब क्षेत्राचा गाभा पृष्ठभाग आणि वरच्या दोन्ही स्तरावर नेहमी उष्ण असतो. आणि चौथं स्टेटमेंट आहे, मान्सूनचा न्यून दाब क्षेत्रातून पडणारा मुसळधार पाऊस हा पश्चिमेकडे सरकताना प्रामुख्याने नैऋत्य चतुर्थांश भागात केंद्रित असतो. तर बघा, मान्सून न्यून दाब क्षेत्र, सगळ्यात पहिले आपल्याला हे माहित पाहिजे की मान्सून न्यून दाब क्षेत्र जे आहे तर ते उन्हाळ्यामध्ये जेव्हा टेम्परेचर खूप जास्त प्रमाणात वाढतं तेव्हा वायव्य भागाकडून भारताच्या हे क्षेत्र याची म्हणजे निर्मिती होते भारताच्या उत्तर वायव्य भागाकडून. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये पहिलं स्टेटमेंट हे दिलंय की कमी दाबाचे क्षेत्र आहे, ज्यामुळे बहुधा मान्सून पाऊस पडतो. तर नाही, मान्सूनचा पाऊस याच्यामुळे पडत नाही. दुसरं स्टेटमेंट आहे, उपसागरामध्ये जमिनीवर किंवा अरबी समुद्रात भूकंप होते. तर नाही, भारताच्या वायव्य भागात मी तुम्हाला आताच सांगितलं की उपसागरामध्ये नाही आणि अरबी समुद्रात सुद्धा नाही. नंतर तिसरं स्टेटमेंट आहे, मान्सूनच्या न्यून दाब क्षेत्राचा गाभा पृष्ठभाग आणि वरच्या दोन्ही स्तरांवर नेहमी उष्ण असतं. तर हो, बरोबर आहे, कारण हे उन्हाळ्याच्या मान्सून सीझन मध्येच हे तयार होतात आणि जे स्तर आहे ते दोन्हीही उष्ण असतात. नंतर चौथं स्टेटमेंट आहे, मान्सूनच्या न्यूनदाब क्षेत्रातून पडणारा मुसळधार पाऊस हा पश्चिमेकडे सरकतो. तर नाही, हे पूर्वेकडे सरकतो. जसे जसे मान्सून पुढे पुढे म्हणजे मान्सूनचा कालावधी जसा पुढे सरकत जातो ते पूर्वेकडे त्याची दिशा सरकत जाते. हे लक्षात असू द्या. म्हणून जे करेक्ट आन्सर जे आहे ते नंबर 3 ऑप्शन आहे. म्हणजे सॉरी, केवळ 3. ठीक आहे, लक्षात असू द्या. आता पुढचा प्रश्न. महाराष्ट्र उद्योग व्यापार आणि गुंतवणूक सुविधा कक्षा मैत्रीचे मुख्य उद्दिष्ट खालीलपैकी कोणते? आता मैत्री कक्षा ही एक एकल खिडकी योजना आहे की एकाच प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सगळ्या गोष्टी म्हणजे अप्लिकेशन वगैरे किंवा तुम्हाला उद्योजक लोक जे असतात त्यांच्यासाठी हे पोर्टल आहे. तर त्याच्यावर तुम्हाला सगळ्या गोष्टीचं रजिस्ट्रेशन पण करता येईल. कुठली माहिती असेल तर म्हणजे कुठली माहिती हवी असेल तर ती पण तुम्हाला त्या पोर्टलवरून मिळेल. तर एकल खिडकी योजना आहे ही. ठीक आहे. तर त्याचं महत्वाचं जे आहे ना, तर त्यांनी आपल्याला ऑप्शन्स दिले याच्यामध्ये की याचं कुठले कुठले आन्सर्स करेक्ट असू शकतात. तर त्याच्यामध्ये आता आपल्याला ऑप्शन्स आहे, महाराष्ट्रातील व्यवसायाचे नियमन करणे, राज्यात गुंतवणूक आकर्षित करणे, लघु व्यवसायांना आर्थिक मदत करणे आणि महाराष्ट्रातून निर्यातीला प्रोत्साहन देणे. तर आपल्याला हे मैत्रीचं पोर्टलचं जे आहे ना, ते उद्देश आपल्याला याच्यामध्ये त्यांनी विचारलेले आहे. त्याचं जे करेक्ट आन्सर आहे ते 1, 2, 3 असं आहे. निर्यातीला प्रोत्साहन दिले नाही, पण उद्योग लघु व्यवसाय म्हणजे एमएसएमई से रिलेटेड आहे, म्हणजे लहान उद्योग जे आहे त्यांच्याशी रिलेटेड आहे. लघु व्यवसायांना आर्थिक मदत करणे, राज्यात गुंतवणूक आकर्षित करणे आणि महाराष्ट्रातील व्यवसायांचे नियमन करणे हे आहे. तर हे लक्षात असू द्या. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न, प्रधानमंत्री मृदा कर्ज खालीलपैकी कोण देत नाही? सॉरी, कोण नाही, ते कोणाला पाहिजे होतं, कोणाला देत नाही हे विचारलंय. तर आता ऑप्शन दिले त्याच्यामध्ये, सूक्ष्म वित्त संस्था, व्यापारी बँका, क्षेत्रीय ग्रामीण बँका आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. त्याचं जे करेक्ट आन्सर आहे ना, ते सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाला देत नाही. बाकी जे पीएम मुद्रा योजने थ्रू कर्ज आहे ते सूक्ष्म वित्त संस्थांना दिलं जातं, व्यापारी बँकांनाही दिलं जातं आणि क्षेत्रीय ग्रामीण बँका म्हणजे आरआरबी यांनाही दिलं जातं. तर पीएम मुद्रा योजना जी आहे ती 2015ला चालू करण्यात आली होती आणि ही स्पेशल एमएसएमई म्हणजे लहान उद्योग जे आहे, लघु उद्योग जे आहे त्याच्यासाठी सुरुवात केली होती. त्याच्यामध्ये कर्ज जे आहे ते 10 लाखापर्यंत कर्ज दिलं जातं. 50,000 ते 10 लाखापर्यंत, सॉरी, 10 लाखापर्यंत दिलं जातं. ठीक आहे, हे लक्षात असू द्यायचं, इयर लक्षात असू दे की कधी चालू झाली होती आणि कर्ज जे आहे ते 10 लाखापर्यंत दिलं होतं. त्याच्यात त्याचे 3 टप्पे आहेत की शिशु कर्ज. शिशु कर्ज जे आहे ते 50,000 आहे. नंतर कुमार 50,000 1 ते 5 लाख. ठीक आहे. नंतर तिसरं आहे तरुण, ते
5 लाख ते 10 लाख असे 3 टप्पे आहेत. तर हे एवढं कंपल्सरी लक्षात ठेवा. पीएम मुद्रा योजनेबद्दल 2015 ची आहे, एप्रिल 2015 ची योजना आहे. लक्षात असू द्या. आणि त्याचं 3 लोकांना हे कर्ज देते आणि 10 लाखापर्यंतची मॅक्सिमम लिमिट आहे. शिशु कर्ज जे ते 50,000 पर्यंत, कुमार 50,000 ते 5 लाख आणि तरुण जे 5 ते 10 लाख रुपये. आता पुढचा प्रश्न. गोदावरी नदीबाबत खालील विधानांचा विचार करा. दिलेल्या विधानापैकी कोणते योग्य आणि अयोग्य आहे विचारलेले आहे. सॉरी, योग्य विचारले आहे. तर पहिलं स्टेटमेंट आहे, गोदावरी नदी महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथून उगम पावते. नंतर आहे, गोदावरी नदी नाशिक, औरंगाबाद, नांदेड, चंद्रपूर आणि गडचिरोली अनेक जिल्ह्यातून वाहते. त्याचं करेक्ट आन्सर विचारले. आता हा जो प्रश्न आहे हा भूगोल मधील नदी प्रणाली या चॅप्टरवर विचारलेला आहे. मग याच्यातून हे लक्षात येईल आपल्याला की नदी प्रणाली हा पण जो चॅप्टर आहे तो व्यवस्थित आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे. तर पहिलं स्टेटमेंट, गोदावरी नदीचा उगम, तर अगदी बरोबर आहे. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर पर्वतामधून त्याचा उगम होतो. नंतर गोदावरी नदी नाशिक, औरंगाबाद, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली, तर हो, ह्या एवढ्याही सगळ्या जिल्ह्यातून वाहते. म्हणून याचं जे करेक्ट उत्तर आहे ते 1 आणि 2 असं दोन्ही आहे. आता तुम्हाला वाटत असेल नाशिकमध्ये आहे छत्रपती संभाजीनगर, नांदेड, तर चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये याच्या ज्या उपनद्या आहे ना त्यांचा विस्तार झालाय. पूर्णा वगैरे जी नदी आहे, वैनगंगा, पैनगंगा, ह्या नद्या ज्या आहेत ना त्या इकडे या नद्यांचा थोडा आढळतात. त्या गोदावरीच्या उपनद्या म्हणजे गोदावरीचाच खोऱ्याचा तिकडे विस्तार असतो. हे लक्षात असो. ठीक आहे. म्हणून त्याच्यामुळे ते दोन्ही स्टेटमेंट जे आहेत ते दोन्ही स्टेटमेंट करेक्ट. आता पुढचा प्रश्न आहे की शाश्वत विकास उद्दिष्ट जे आहे ते एसटीजी अंतर्गत किती उद्दिष्ट ठरवण्यात आली. तर एसडीजी सगळ्यांना माहिती आहे. याच्या आधी आपल्याला एक हे विचारलं की याच्यापैकी कुठला नाही असं विचारण्यात आलं होतं. तर एक लक्षात ठेवा की टोटल 17 एसडीजी आहे. त्यांनी हे विचारलेले आहे की टोटल किती आहे आणि एमडीजी जे आहेत ना ते 8 आहे. एसडीजी 17 आहे आणि एमडीजी चे 8 गोल आहेत आणि एसडीजी चे 17 आहे. आणि 2030 पर्यंत पॅरिस करार जो झाला होता 2015चा, 2030 पर्यंतचा टार्गेट आहे की आपल्याला 2030 पर्यंत ते कम्प्लीट करायचे. 2015चा पॅरिस करार. ठीक आहे. 2030 पर्यंत टोटल एसडीजी 17 आहे आणि एमडीजी 8 आहे. लक्षात असू द्या. आता पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने कायद्याचे राज्य हा भारतीय संविधानाच्या मूलभूत रचनेचा भाग असल्याचे घोषित केले. तर त्यांनी हे विचारलंय, खटला विचारलाय. ठीक आहे. त्या दिवशी पण आपल्याला एकदा खटला विचारलेला आहे. मग याच्यामुळे एक लक्षात येतं आपल्याला की आतापर्यंत जेवढे महत्वाचे खटले झाले इतिहासामध्ये तेवढे व्यवस्थित अभ्यास, इयर पण लक्षात ठेवायचं आणि कुठला कशासाठी होता आणि कोणाविरुद्ध होता हे लक्षात ठेवायचं. त्याचं जे करेक्ट आन्सर आहे की कायद्याचे राज्य हा भारतीय संविधानाच्या मूलभूत रचनेचा भाग असल्याचे घोषित केले ते जे आहे ते इंदिरा साखळी प्रकरण होते 1992चं. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये हेच नाही तर ओबीसी आरक्षण जे आहे त्याची पण तरतूद करण्यात आली या खटल्यानुसार. शैक्षणिक आरक्षण आणि नोकऱ्यांमध्ये. ओके. आणि 50% टोटल जे आरक्षण आहे ते 50% वर जाणार नाही ही त्याच्यामध्ये नमूद करण्यात आलंय. तेवढं लक्षात ठेवा. इंदिरा साहनी प्रकरण जे आहे ते कायद्याच्या राज्याशी रिलेटेड आहे. 1992चं प्रकरण आहे आणि ओबीसी आरक्षणाशी रिलेटेड त्यांनी शैक्षणिक आणि नोकरीमध्ये आरक्षण पण या खटल्यामधूनच हे करण्यात आलंय. आणि नंतर 50%च्या वर आरक्षण जाणार नाही. जे टोटल आरक्षण आहे त्याची लिमिट सुद्धा याच खटल्यामध्ये डिसाईड झाली होती. ठीक आहे. तर एवढं लक्षात असू द्या. आता पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या सहाय्यभूत अधिकाराबद्दल उल्लेख आहे. सर्वोच्च न्यायालयाचा आर्टिकल विचारलंय की सॉरी, राज्यघटनेचा आर्टिकल सर्वोच्च न्यायालयाचा जो सहाय्यभूत अधिकार आहे त्याचा आर्टिकल विचारलंय. त्याचं जे करेक्ट आन्सर आहे ते 124 असेल. हे असे आर्टिकल जे ते पाठच असायला पाहिजे, त्याच्याशिवाय आपल्याला आठवत नाही. कारण आपण गेस जरी केलं तरी आपल्या चुकायचे चान्सेस असतात. मग अशा वेळेस ते कंपल्सरी पाठच पाहिजे. तर पुढचा प्रश्न, महाराष्ट्रामध्ये सखी सावित्री समितीची स्थापना खालीलपैकी कोणत्या कारणांसाठी. आता बघा आपण आतापर्यंत एक जो बघितलं ते मैत्री पोर्टल बद्दल ते पण महाराष्ट्र गव्हर्नमेंटने चालू केलंय आणि हे जे सखी सावित्री हे पण महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं त्याचं उद्दिष्ट विचारलंय. त्याच्यामध्ये पण सुद्धा त्यांनी त्याचं काय पर्पज आहे हे विचारलं होतं. म्हणजे महाराष्ट्राच्या जेवढ्या काही स्कीम आहे गव्हर्नमेंटने चालू केल्या किंवा कुठले पोर्टल असेल, ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी करंट रिलेटेड जेवढ्या काही तेवढ्या व्यवस्थित आपल्याला करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी कारण विचारले की कशासाठी याची समितीची स्थापना करण्यात आली होती. तर त्याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे शाळांमध्ये मुलं आणि मुलींसाठी सुरक्षित आणि बाल अनुकूल वातावरण निर्माण करणे. मैत्री सॉरी सखी सावित्री समिती याच्याशी रिलेटेड होती.
आणि बाकीचे तिन्ही ऑप्शन जे आहे ते इनकरेक्ट. की बालकांसाठी मुला-मुलींसाठी जे वातावरण आहे सुशिक्षित आणि सुरक्षित आणि बाल अनुरूप असं वातावरण. आता पुढचा प्रश्न. भारतातील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचे वेतन आणि भत्ते ठरवण्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या प्राधिकरणाला आहे? आता सगळ्यांना माहिती की राज्यातील विचारलंय. भारताच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे म्हणजे सेंट्रलचं नाही तर स्टेट लेवलचं राज्याचे वेतन आणि सीएमचं वेतन आणि भत्ते. सगळ्यांना माहिती की संसद ठरवत नाही, राष्ट्रपती सुद्धा ठरवत नाही आणि सर्वोच्च न्यायालयाचा संबंधच नाही. मग राहिलं फक्त राज्य विधिमंडळ. जसं संसद हे केंद्रीय स्तरावरचे जे मंत्री आहेत त्यांचं वेतन आणि भत्ते ठरवत असतात, तसंच राज्याचे सीएमचं जे आहे वेतन आणि भत्ते ते राज्य विधिमंडळ ठरवते. हे खूप बेसिक प्रश्न असतात, असे आपल्याला जनरली चुकायलाच नको, आपल्याला माहितच पाहिजे. तर आता पुढचा प्रश्न आहे. भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदाद्वारे राज्यपालांना राज्य विधानसभेला विशेष भाषण देण्याचा अधिकार? आपल्याला सगळ्यांना माहिती की आपण आतापर्यंत राष्ट्रपतीबद्दल विचारलं जातं की अभिभाषण जसं म्हणतो आपण की पहिली जेव्हा नवीन निवडणुका होतात आणि लोकसभेचं पहिलं सेशन भरतं तेव्हा पहिल्यांदा देतात आणि दरवर्षी एक सेशन चालू होण्याच्या आधी पण राष्ट्रपती अभिभाषण करतात, तर त्याचं पण आर्टिकल आपल्याला माहित पाहिजे. तर इथे राज्यपालांबद्दल विचारलंय की राज्यपालाचं जे विशेष भाषण असतं त्याचं आर्टिकल विचारलं आहे, तर ते सुद्धा आपल्याला माहित पाहिजे की ते कुठलं आर्टिकल असेल. तर त्याचं जे करेक्ट आन्सर आहे ते 177 आहे की राज्यपालाचे जे विशेष भाषण असते ते 177 आहे आणि जे राष्ट्रपतीचे ते आर्टिकल 87 आहे. ह्याच्यासाठी सांगितलं की राष्ट्रपतीचं पण लक्षात असायला पाहिजे. राज्यपालाचं 177 आहे आणि राष्ट्रपतीचं 87. आता पुढचा प्रश्न. सन 1997 मध्ये क्योटो जपान येथे झालेल्या हवामान बदलावरील संयुक्त राष्ट्र परिषदेमध्ये जागतिक तापमान वाढीशी लढा देण्यासाठी आंतरराष्ट्रीय करार झाला, ज्यामध्ये औद्योगिक राष्ट्रांनी कपात करण्याचा प्रस्ताव मांडला. आता जो क्योटो करार होता ना तो जनरली आपल्याला हे माहिती पाहिजे की क्योटो करार कशाशी रिलेटेड. आता जसं मी पॅरिस करार सांगितला, तो एसडीजी आपल्याला 2030 पर्यंत टार्गेट आहे की आपले जेवढे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहेत ते आपल्याला कम्प्लीट करायचे. ठीक आहे. मग तसं जर क्योटो करार होता त्याच्यामध्ये, नंतर बाकीचे पण बरेचसे करार आहेत तर ते आपल्याला पर्यावरणाशी रिलेटेड आहे हा प्रश्न आणि थोडंफार हा पर्यावरणावरच होतं. तर मग आपल्याला हे करार पण व्यवस्थित करावं लागतील, सगळे महत्वाचे. तर हा याचं जे करेक्ट आन्सर होतं ते ग्रीन हाऊस गॅसेसचं उत्सर्जन होतं म्हणजे हरितगृहांचं. ते प्रत्येक राज्याने जे औद्योगिक राष्ट्र आहे किंवा जे विकसित राष्ट्र आहे त्यांनी त्याच्यामध्ये कपात करावी असे निर्णय म्हणजे प्रस्ताव मांडण्यात आला होता आणि तो त्या मग आंतरराष्ट्रीय करार पण झालाय क्योटो करार, तर तो फेमस आहे. आता पुढचा प्रश्न आहे, हा करंटशी रिलेटेड येतो की राम श्रीरामाची मूर्तीची जी स्थापना झाली आहे त्याच्याशी रिलेटेड आहे की जिची नुकतीच प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे ती अयोध्येतील प्रसिद्ध रामलल्लाची मूर्ती श्यामलगड दगडापासून बनवली गेली आहे आणि मैसूरच्या कुठल्या कलाकाराने ती तयार केली आहे त्यांचं नाव विचारलंय. 2024 करंटचं येते. तर सगळ्यांना माहिती आहे, आपण न्यूज पण जेव्हा बघत होतो की कोणी किंवा स्थापनेच्या आधी पण आपल्या सगळ्यांना माहिती होती की त्याचे शिल्पकार कोण आहे, तर ते सगळ्यांना माहिती की त्याचे अरुण योगीराजे. बघा कधी कधी एकदम कॉमन गोष्टी वाटत पण नाही पण ते विचारू शकतात कारण सरळ सेवा असल्यामुळे चान्सेस अशा गोष्टी विचारण्याचे जास्त असतात. आता पुढचा प्रश्न. 2022 मध्ये पर्यावरणीय कामगिरी निर्देशांक ठीक आहे मध्ये 180 देशांपैकी भारताचा कुठला क्रमांक आहे हे विचारलेलं आहे की टोटल 180 देश त्याच्यापैकी भारताचा क्रमांक विचारलाय. तर तो जो करेक्ट आन्सर 2022 चा विचारलाय. प्रश्न हा आता 2025 मध्ये झालेला पेपरचा आहे पण त्यांनी 2022 चा विचारलाय. त्याचं करेक्ट आन्सर 180 देशांपैकी आपला 180 म्हणजे खूप वर्स्ट रँक होता 180 वर. आता 2024 ची जी आकडेवारी आहे त्याच्यामध्ये ते पण विचारू शकते, म्हणून मी तुम्हाला सांगते की 178 क्रमांक आहे सध्या. हा पण वर्स्टच आहे, खराब आहे. आपली याचा अर्थ आपली कामगिरी ही चांगली नाही. लक्षात असू द्या 178 क्रमांक आहे आता 2024 ला. आता पुढचं. सप्टेंबर 2024 रोजी जाहीर केल्यानुसार खालीपैकी कोणत्या युनेस्को स्थळाला आशियातील सर्वात फोटोजेनिक युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आला आहे? तर सगळ्यांना आता ऑप्शन बघा. अंगरकोट वाट कंबोडिया, बोरोबुदूर इंडोनेशिया, चीनची ग्रेट वॉल चीन, ताजमहल भारत. आता ताजमहल ऑलरेडी आपल्याला माहिती आहे चरणमध्ये आहेत. आता सगळ्यांना माहिती की तेव्हा खूप जास्त चर्चेमध्ये होती की अंगारकोट वाट जे कंबोडियाचं मंदिर आहे तर त्याला युनेस्को स्थळाला आशियातील सर्वात फोटोजेनिक
युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून जो आहे तो दर्जा त्याला देण्यात आलेला आहे. तर जनरली काय होतं की ज्या वर्षी नवीन नवीन आता आपल्या भारतामधली एखादी युनेस्को साईट डिक्लेअर केली असेल तर ते वाचून घ्यायचं की या वर्षी कुठली केली आहे का, मग भारतामध्ये टोटल किती आहे आणि जगात किती आणि कुठल्या देशातला सगळ्यात जास्त आहे, असे प्रश्न त्याच्याविषयी रिलेटेड विचारू शकतात. मग ते पण एकदा व्यवस्थित बघून घ्यायचं की करंट रिलेटेड कुठली जर सध्या डिक्लेअर झाली असली एखादी युनेस्को साईट, आता ही आशियामधली होती आणि आपला देश पण आशिया खंडामध्ये येतो म्हणून ते विचारले गेले आणि ते खूप फेमस पण आहे म्हणून त्यावर प्रश्न येऊन गेला. तसंच भारताबद्दल पण येऊ शकतो जर इनकेस कुठली डिक्लेअर झाली लेटेस्ट मध्ये तर. आता पुढचा प्रश्न, डिसेंबर 2023 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेने म्हणजे आरबीआयने निर्देशित केल्यानुसार भारतीय बँकेच्या संचालक मंडळावर किमान किती पूर्णवेळ संचालक म्हणजे पूर्ण वेळ असणे आवश्यक असते हे विचारलंय. आता हा एक बेसिक प्रश्न म्हणजे एक्सपेक्टेड नव्हतं पण बघा विचारलंय. गव्हर्नर आपल्याला माहिती सगळ्यांना, एक गव्हर्नर डेप्युटी 2 गव्हर्नर असतात. तर ते पूर्ण वेळ संचालक म्हणजे तेच झालं आणि ते सगळ्यांना माहिती ते 2 आहेत. खूप बेसिक प्रश्न आहे हा. तर वाचताना हे पण लक्षात ठेवायचं कधी कधी की काय महत्वाचं आहे. ठीक आहे. आता पुढचं, सन 1857च्या नाशिकच्या उठावामध्ये नेतृत्व जे आहे ते कोणी केले होते ते पण भिल्लांचे. आता त्या दिवशी बघा आपल्याला त्या दिवशी पण भिल्ल विचारलंय, तुम्हाला रामोशी बद्दल सांगितलं होतं, कोळ्यांबद्दलचा उठाव सांगितला होता, पुन्हा भिल्लावरच प्रश्न येऊन गेला म्हणजे भिल्लांबद्दलचे विचारू शकतात. आणि 1857चा जो उठाव आहे त्याच्यावर जास्त प्रश्न येतात. आपण जेवढे प्रश्न बघतोय 1857चा उठाव आहे, आंदोलन आहे भारतातील वेगवेगळे नाही का, आधुनिक भारतावर जास्त आहे, मध्ययुगीन काळावर एखादा असतो. ठीक आहे, म्हणून आपल्याला आधुनिक भारताचा इतिहास व्यवस्थित अभ्यासणं गरजेचं आहे. आता याच्यावर भिल्लाचे नेते विचारले तर सगळ्यांना माहिती आहे की त्याचं करेक्ट आन्सर जे आहे ते आहे भागोजी नाईक होते. ते होते नाशिकच्या उठावाचे नेते भिल्लांचे. नाईक सरनेम वरूनही लक्षात येतं. ऑप्शन लगेच एलिमिनेट होतो. फुले तर नसणार, तात्या टोपे पण नव्हते, बिरसा मुंडा पण नाही. बिरसा मुंडा आपल्या ह्या भागात नव्हतेच, हे सगळ्यांना माहिती आहे. पुढचा प्रश्न, अखिल भारतीय काँग्रेस समितीचे मुंबई अधिवेशन कोणत्या वर्षी झाले जेथे मोहनदास करमचंद गांधी म्हणजे महात्मा गांधी यांनी भारतात छोडो भारत आंदोलन चालू केले. ठीक आहे, मुंबई अधिवेशन कोणत्या वर्षी झाले, त्याचं करेक्ट आन्सर 1942 आहे. त्याच वर्षी भारत छोडो आंदोलन चालू. आपल्याला करेक्ट डेट माहित पाहिजे की कुठलं आंदोलन, सॉरी इयर पण आणि डेट पण त्याला विचारू शकतात डिरेक्टली, म्हणून इयर लक्षात ठेवायचे. भारत छोडो आहे, नंतर चौऱ्याचौरी घटना आहे, हे महत्वाच्या. नंतर सायमन गो बॅक वगैरे अशा ज्या घोषणा वगैरे कधी केल्या होत्या नाही का, चौऱ्याचौरी घटना आहे, जालियनवाला बाग हत्याकांड आहे, तर अशा याचे कंपल्सरी इयर लक्षात ठेवायचे. ते विचारलं इथे पण डिरेक्टली विचारलं, त्याचं करेक्ट आन्सर 1942 आहे. आता पुढे आहे, अभंग व भक्ती काव्यासाठी आणि विठोबाच्या भक्तीचे महत्व शिकवण्यासाठी प्रसिद्ध असणारे महाराष्ट्रातील 7व्या शतकातील संत आणि संत कवी विचारले. अभंग आणि भक्ती म्हणताच आपल्याला लक्षात आलं पाहिजे की अभंगासाठी महाराष्ट्रामध्ये कुठले संत प्रसिद्ध होते. तर बघा काय दिलंय, संत नामदेव, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर आणि संत एकनाथ. सगळ्यांना माहिती आहे की करेक्ट आन्सर काय आहे. तर संत तुकाराम त्यांच्या अभंगासाठी फेमस होते, तसेच भारुडासाठी संत एकनाथ होते. संत ज्ञानेश्वरांनी बरेच ग्रंथ कादंबऱ्या लिहिल्या. एकनाथ भारुड जर म्हटलं तर एकनाथ येतात आणि अभंग वगैरे म्हटलं तर तुकाराम महाराज येतात. खूप बेसिक प्रश्न होता. सो असे प्रश्न आपले चुकायलाच नको. बेसिक बेसिक गोष्टी ज्या आपल्या बेसिक गोष्टी आपल्या अवतीभोवती असतात जनरल कधी लाईफवर म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातल्या ज्या चर्चेला जाणारे विषय आहे त्याच्यावर पण कधी कधी प्रश्न येतात, तर ते आपले चुकायला शक्यतोवर. आता पुढचा प्रश्न आहे की 86वी जी घटना दुरुस्ती आहे 2002 ची, भारतीय राज्यघटनेत कोणते मूलभूत कर्तव्य, टोटल 11 मूलभूत कर्तव्य आहे, आधी 10 होते हे लक्षात असू द्या. आणि ह्या घटना दुरुस्तीनुसार 11वं आणि स्वर्ण सिंह समितीच्या शिफारशीनुसार घेण्यात आले आहे. जी शिफारस केली होती ती स्वर्ण सिंह समितीने केली होती. ठीक आहे, त्यांचे पूर्ण नाही घेतले पण काही जेवढे काही घेतले ते त्यांच्या शिफारसीनुसार घेतले. सुरुवातीला जेव्हा ऍड केलं तेव्हा 10 होते, नंतर 11वं 2002 ला ऍड करण्यात आलं. ते सगळ्यांना माहिती की कशाशी रिलेटेड आहे, तर 6 ते 14 वर्ष दरम्यान स्वतःच्या अपत्य किंवा शिक्षणाची संधी देणे हे कर्तव्य आहे आपले. ठीक आहे, आणि मार्गदर्शक तत्वामध्ये पण सजेशन दिलंय की तुम्ही त्यांना म्हणजे पाल्याची ती जबाबदारी आहे शिक्षणाची, याच्यामध्ये संधी देणे असं दिलंय. वाक्यरचना सुद्धा लक्षात ठेवत चला, कधी कधी त्याच्यामध्ये पण कन्फ्युजन होऊ शकतं. आता पुढचा प्रश्न आहे, चापेकर बंधू दामोदर आणि बाळकृष्ण यांनी जुलमी ब्रिटिश राजवटीचा निषेध म्हणून 1897 मध्ये पुण्यात झालेल्या एका हत्येत सामील होते. तर त्यांचे लक्ष कोण होते, आता सगळ्यांना माहिती की तेव्हा बऱ्याचशा क्रांतिकाऱ्यांनी बऱ्याचशा इंग्रज अधिकाऱ्यांचे जे हत्येचा कट रचलाय, मग
फेमस म्हणजे वेगवेगळे खटला पण फेमस आहे. भगतसिंग झालं, राजगुरू झाले, यांना बऱ्याच लोकांना तेव्हा फाशीची शिक्षा सुनावण्यात आली, कारण त्यांनी बरेच इंग्रज अधिकारी जे होते, जुलमी इंग्रज अधिकारी, त्यांच्या हत्येमध्ये ते सामील होते. म्हणून आधी ते चापेकर बंधू बद्दल विचारलंय. सगळ्यांना माहिती की चापेकर बंधू हे चार्ल्स रँड हे त्यांचे लक्ष होते, म्हणून तर त्याचा करेक्ट आन्सर 1 नंबरचा आहे, वॉटर चार्ल्स रँड. आता पुढचा प्रश्न. भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेत म्हणजे प्रस्तावनेमध्ये धर्मनिरपेक्ष हा शब्द कोणत्या वर्षी समाविष्ट करण्यात आलेला आहे? आता सगळ्यांना माहिती आहे की तो 1976 बरोबर आहे. 1976 तो समाविष्ट करण्यात आलेला आहे आणि तो धर्मनिरपेक्ष हा शब्द त्याच्यामध्ये ऍड करण्यात आला होता या घटना दुरुस्तीनुसार. त्याचे इयर विचारले ते 1976 असं आहे. तर पुढचा प्रश्न आहे की महाराष्ट्रातील कोणत्या समाज सुधारकाने अस्पृश्यतेविरुद्ध सक्रियपणे काम केले आणि उपेक्षित समुदायाची परिस्थिती सुधारण्यासाठी बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापन केली? आता बहिष्कृत हितकारिणी सभा जसं विचारायच्या आधी परमहंस मंडळी विचारली आहे, प्रार्थना समाज पण विचारलाय, ठीक आहे. मग अशा प्रकारे वेगवेगळ्या महत्वाच्या संस्था समाज सुधारकांनी ज्या स्थापन केल्या त्याच्याबद्दल विचारलं जातं जनरली. त्यांनी याच्यामध्ये बहिष्कृत हितकारिणी सभा विचारली आहे, तर ती जी आहे ती 1924 ची स्थापना आहे. जुलै 1924 ला मुंबईला स्थापन केली होती आणि ती कोणी केली होती? डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी केली होती. तर जे बहुजन समाजांना सामाजिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या आणि राजकीयदृष्ट्या त्यांच्याकडे जागृती निर्माण व्हावी याच्यासाठी ती संस्था होती आणि त्याचं जे घोषवाक्य होतं ते होतं शिका, चेतवा आणि संघटित व्हा. आणि संघटित व्हा. लक्षात असू द्या, विचारू शकतात कधी कधी घोषवाक्य पण विचारू. ठीक आहे, तर हे लक्षात असू द्या. 1924 ची B.R. आंबेडकरांनी चालू केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या घटना दुरुस्तीने मालमत्तेचा हक्क हा मूलभूत हक्क म्हणून काढून टाकला आणि कायदेशीर हक्क ठरवण्यात आला? तर आता सगळ्यांना माहिती आहे की त्याचं जे करेक्ट आन्सर जे आहे ते काय आहे, तर मालमत्ता हक्क जे आहे ते 44वी घटना दुरुस्तीनुसार तो मूलभूत हक्कातून काढून त्याचं सेपरेट आर्टिकल तयार केलंय आणि त्याला कायदेशीर हक्क बनवलेला आहे. 44व्या घटनानुसार बाकीचे जे आहेत कुठल्या कुठल्या घटना दुरुस्ती करण्यात आल्या त्याच्यानुसार ते पण व्यवस्थित बघून घ्या, रिवाइज करा, कारण सेमच 42 44 जास्त विचारतात, त्याच्यावर जास्त प्रश्न येण्याची चान्सेस आहेत. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कापूस पिकांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? ठीक आहे, तर पहिला आहे, कापसाच्या वाढीसाठी उच्च तापमान, हलका पाऊस, 210 दवमुक्त दिवस आणि तेजस्वी सूर्यप्रकाश आवश्यक असतो. राज्यातील काळी माती म्हणजेच रेगूर माती कापसाच्या लागवडीसाठी आदर्श आहे. महाराष्ट्र सरकारच्या स्वच्छ वनस्पती कार्यक्रमाचे उद्दिष्ट कापूस पिकांचे उत्पादन वाढवणे, हवामान प्रतिरोधक वाणांचा प्रसार आणि अवलंब करणे असे आहे. याच्यामध्ये आपल्याला त्यांनी स्टेटमेंट विचारलंय की तुमचं स्टेटमेंट जे ते कुठलं करेक्ट आहे. तर आपण बघूया की पहिलं स्टेटमेंट काय म्हटलंय की कापसाच्या वाढीसाठी उच्च तापमान, हलका पाऊस आणि 209 मुक्त 10 दिवस. ठीक आहे, उच्च तापमान बरोबर आहे, हलका पाऊस लागतो आणि 210 मुक्त दिवस लागतात. नंतर तेजस्वी सूर्यप्रकाश हे एक स्टेटमेंट करेक्ट आहे. मग आहे काळी माती म्हणजेच रेगूर माती, सगळ्यांना माहिती आहे ब्लॅक कॉटन सॉइल, नाव त्याचं कॉटन आहे, तर कापसाच्या लागवडीसाठी आदर्श हे पण स्टेटमेंट करेक्ट आहे. थर्ड आहे, महाराष्ट्र सरकारच्या स्वच्छ वनस्पती कार्यक्रमाचे उद्दिष्ट कापूस पिकांचे उत्पादन वाढवणे, हवामान प्रतिरोधक वाणांचा प्रसार करणे आणि अवलंब करणे, तर नाही, हे इनकरेक्ट. म्हणजे जे करेक्ट आन्सर जे आहे ते 4 केवळ 1 आणि 2. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील नागपूर शहर कोणत्या नदीच्या काठावर बसले? आता बघा, जे महत्वाची उपराजधानी आहे ना महाराष्ट्राची नागपूर, म्हणून ते विचारू शकतात. तसं नंतर पुणे पण फेमस आहे, मुंबई आपल्याला सगळ्यांना माहिती. मग महत्वाची शहर आहे ती कुठल्या नदीच्या काठी आहे हे पण एकदा बघून घ्यायचं. करेक्ट आन्सर नागवरूनच, नाग नदीवरूनच नागपूर असं नाव पडलं आहे, कारण तापीवर नाहीये माहितीये, वर्धेवर पण नाही, पैनगंगेवर पण नाही, तर नाग नदीवर आहे. आता पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील नाशिक हे खास कशाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? तर बघा, याच्या आधी आपण बघितले की कुठल्या कुठल्या विचारलं, कोल्हापुरी चप्पल असते, नंतर आपण सोलापूर बद्दल पण वैशिष्ट्य विचारलं होतं. म्हणजे सिटीनुसार पण त्याची खासियत विचारते. तिथं उत्पादन विचारले की कशाचं उत्पादन जास्त घेतलं जातं. सगळ्यांना माहिती आहे स्ट्रॉबेरी महाबळेश्वर, कॉफी महाराष्ट्रामध्ये नाही आहे तर ती केरळ कर्नाटकमध्ये आहे. चीजचा संबंध येत नाही उत्पादनाचा. वर आली फक्त वाईन, कारण तिथे द्राक्षांच्या बऱ्याचशा बागायती आहे नाशिकमध्ये, म्हणून तिथे वाईनचं उत्पादनासाठी ती फेमस आहे.
आता ग्रामीण विकासाच्या संदर्भामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्याचा उद्देश विचारला आहे. सगळ्यांना माहिती की जी मनरेगा योजना ती 2005 ची योजना आहे आणि त्याचं मेन जे टार्गेट आहे तर एका वित्तीय वर्षामध्ये 100 दिवस एखाद्याला काम अवेलेबल करून देणे हे त्याचं महत्वाचं टार्गेट आहे. तर त्याच्यावर त्यांनी विचारलंय की ग्रामीण भागात ठराविक दिवसांसाठी रोजगाराची हमी देणे, ग्रामीण भागातून शहरी भागात स्थलांतराला प्रोत्साहन देणे, कृषी विकासासाठी जमीन सुधारणांची अंमलबजावणी करणे की ग्रामीण कुटुंबांना सार्वजनिक मूलभूत उत्पन्न उपलब्ध करून देणे. मी तुम्हाला आताच सांगितलं की ठराविक दिवसांसाठी रोजगाराची हमी देणे, म्हणूनच त्याचं नाव जे आहे ते राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना असं आहे. आणि सध्या अजून एक लक्षात ठेवा की 2005 ला आणि सगळ्यात पहिले हरियाणा आणि कर्नाटक राज्यामध्ये लागू करण्यात आलं. हरियाणा आणि कर्नाटक. आता जो रेट आहे म्हणजे एका दिवसाची मजुरी किती दिली जाते तर सगळ्यात जास्त जे ते हरियाणामध्ये आहे 400 रुपये एका दिवसाची. तुम्हाला वेजेस जर विचारले की सगळ्यात जास्त मनरेगाचा मजुरी दर कुठल्या राज्याचा जास्त आहे तर हरियाणाचा आहे, तो आहे 400 रुपये. सगळ्यात कमी जो आहे तो अरुणाचल प्रदेश आणि आय थिंक नागालँडचा आहे 214 रुपये की काहीतरी. आणि महाराष्ट्राचा जो आहे तो 274 रुपये. लक्षात महाराष्ट्राचं पण ठेवा, विचारू शकतो. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणता जिल्हा हापूस आंब्याच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे, ज्याला आंब्याचा राजा असे म्हणतात? सगळ्यांना माहिती की हापूस आंबा जो आहे तो कोकणामध्ये पिकतो. जळगाव येथे नाही, छत्रपती संभाजीनगर सुद्धा नाही आणि पुण्यामध्ये सुद्धा नाही. तर त्याचं करेक्ट आन्सर आहे रत्नागिरी. खूप बेसिक क्वेश्चन आहे हा, हे सगळ्यांना माहितच असेल. तर अशा प्रकारे आजचे आपले कंप्लीट आपण 30 प्रश्न बघितले, त्याच्यामध्ये वेगवेगळे टॉपिक आपले कव्हर झाले. तिथून आपल्या लक्षात येईल की आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टीवर कुठल्या टॉपिकवर भर द्यायचा आहे. तर आपली ही सिरीज आपण अशीच कंटिन्यू करणार आहोत. तुम्हाला इनकेस सरळ सेवेची बॅच वगैरे घ्यायची असेल तुम्ही विद्यावृक्ष अकॅडमी च्या ऍपवर जाऊन त्याच्यावर तुमच्या बॅच पण तुम्ही डिरेक्टली परचेस करू शकता. ठीक आहे, आपण आता याचा पुढचा जो भाग आहे त्याच्यामध्ये आपण आपली ही जी क्वेश्चनची सिरीज आहे ते कंटिन्यू करणार आहोत. त्याच्यामध्ये अजून आपले जसे जे लेटेस्ट पेपर झाले असतील ते पण बघणार आहोत. तर ठीक आहे, आता पुढच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू.